झालं का? रोल का? आज सकाळी आपण सर्वांनी काही बातम्या जर बघितल्या त्याच्यामध्ये एक फार बातमी इंटरेस्टिंग आहे. ती इंटरेस्टिंग कशामुळे आहे? अधिवेशनामध्ये अनेक वेळा आम्ही सामान्य लोकांचे प्रश्न मांडतो आणि आम्हाला सरकारकडनं सहसा उत्तर मिळत नाही. पण जे कुठलं उत्तर मिळतं त्याच्यामध्ये असं सांगण्यात येतं, बघू करू, आम्ही बघतो बसतो, निर्णय घेण्यासाठी वेळ लागेल, GR काढण्यासाठी वेळ लागेल. पण काय हे सरकार नेत्यांसाठी फार सुपरफास्ट चालतं. आम्ही म्हणालो कर्जमाफी करा, सरकार म्हणलं योग्य वेळेस आम्ही करू. म्हणजे कदाचित 2029 पर्यंत थांबतील. काल शिक्षकांचा प्रश्न अतिशय महत्वाचा होता. वेळ लावण्याचा प्रयत्न सरकारकडनं केला जात होता, पण आंदोलनच इतकं आक्रमक झालं, सरकारला त्यासमोर तिथं झुकावं लागलं. त्याच्याचबरोबर इतरही जसं विम्याचा प्रश्न आहे, लाडक्या बहिणीचा प्रश्न आहे, ह्याला सगळ्याला वेळ लागेल, थोडा वेळ आपण थांबूया, त्याला प्रक्रिया असती. पण एक जे बुमरे नावाचे माजी मंत्री आणि आता खासदार आहेत, त्यांच्या बाबतीत जर आपण बघितलं तर विमानापेक्षा जास्त वेगाने दारूचे परवाना नाही, दारूचे परवाने त्यांना त्या ठिकाणी मिळालेले आहेत. मग एखाद्या सामान्य व्यक्तीला जर त्या ठिकाणी तो परवाना घ्यायचा असेल तर त्याला खूप मोठी प्रक्रिया असते. पण यांच्या बाबतीत सकाळी ऍप्लिकेशन केलं, दुपारी महत्वाची अधिकाऱ्यांची बैठक झाली, संध्याकाळी प्रोसेस झालं. म्हणजे सुपरफास्ट, म्हणजे सुपर डुपर फास्ट. म्हणजे हे सरकार नेत्यांच्या दारू परवान्याला एका दिवसात 2 दिवसात परवानगी देतं, पण गरिबाचा एखादा मुद्दा, एखादा विषय आला तर त्याला प्रलंबित ठेवतं. हा खरा या सरकारचा चेहरा आहे. म्हणजे नेत्यांसाठी आणि आमदारांसाठी आणि त्यांना जो काय व्यवसाय असेल, त्यांचा जे काय कॉन्ट्रॅक्ट असतील, कामं असतील, मलिदा खाण्याचा एक प्रकार असेल, त्याला मात्र हे सरकार जबरदस्त ताकद देते असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणावं लागेल. हा खरा चेहरा या बातमीच्या माध्यमातून कुठेतरी लोकांसमोर आलाय असं मला वाटतं. त्याच्याचबरोबर अजून एक बातमी आहे ज्याच्यामध्ये आपले आत्ताचे जे चव्हाण साहेब आहेत, भाजपचे नवीन प्रदेश अध्यक्ष या राज्याचे झालेले आहेत, त्यांनी काय सांगितलं काल की हा जो हिंदी सक्तीचा कायदा आहे, जो GR आहे, अधिवेशन सुखरूप नीट चालावं, शांततेत नीट चालावं म्हणून आम्ही तो आत्ता न आणता एका कमिटीकडे पाठवला आणि मग कमिटीचा निर्णय आल्यानंतर आम्ही त्या बाबतीत बघू. म्हणजे त्याचा अर्थ इथं त्यांना अडचण येऊ नये. तुम्ही मराठी मीडिया आणि सर्व मीडिया इथं असल्यामुळे इथं वातावरण जे गरम झालं असतं, त्यामुळे या सरकारचा नाव, चेहरा हा कुठेतरी अडचणीत आला असता. म्हणून फक्त काम ढकल, थोडंसं पुढे ढकलायचं, कमिटीला सांगायचं आणि परत एकदा हिंदी सक्ती करायचा असा विचार या सरकारचा असेल असं वाटतं. आणि जर तो असेल तर मी भाजपला त्या ठिकाणी सांगतो, मी फक्त इथं आमदार म्हणून बोलतो असं नाही, एक नागरिक म्हणून म्हणतो, हा कायदा जर तुम्ही जसं कॉन्ट्रॅक्टवरती मागच्या दरवाजाने तुम्ही आणली, तसं जर हा कायदा परत एकदा तुम्ही कुठल्या ना कुठल्या पद्धतीने जर लहान मुलांवर सक्ती केला तर मग हे महाराष्ट्र शांत बसणार नाही. एवढंच या ठिकाणी आपल्यासमोर सांगतो. काय त्यांचं असं म्हणणं आहे की आमच्या सरकारने सगळ्या शिक्षकांना पैसे दिले, तुमचं सरकार असताना शिक्षकांना. हे बघा, देवेंद्र फडणवीस साहेब बोलत असताना अनेक वेळा खोटं सुद्धा बोलून जातात आणि बोलताना ते कधीच सरळ बोलत नाही. त्याला राजकीय रंग लावल्याशिवाय त्यांना त्या ठिकाणी बोलता येत नाही. मोठे नेते, अभ्यासू नेते, त्यांच्याबद्दलचा आदर आहे. पण ज्या पद्धतीचं राजकारण आणि जसं प्रत्येक गोष्टीत राजकारण ते जे करतात ते बघितल्यानंतर मात्र कधी कधी मला दुःख वाटतं. ते कदाचित 2-2.5 वर्षाच्या बाबतीत बोलत असतील, त्याच्यामध्ये 2 वर्ष करोनाचे गेले, त्यावेळेस ते जर बोलत असतील, म्हणजे खरंच हास्यास्पद त्या ठिकाणी आहे. आता तुमच्याकडे तसं बघितलं
तर 10-12 वर्ष झालं तुमच्याकडे सत्ता आहे. या 10-12 वर्षात तुम्ही त्या ठिकाणी काय केलं ते तुम्ही सांगा. आणि फुटी कॉडीबद्दल तुम्ही बोलता, ही कॉडी जी आहे, हा जो पैसा आहे हा सामान्य लोकांचा टॅक्सचा पैसा आहे. जेव्हा इलेक्शन होतं त्यावेळेस तुम्ही हा GR काढला. इलेक्शन झालं, मतं घेतली, मतदान तुम्हाला मिळालं, तुम्ही सत्तेत आला, बहुमताली तुम्ही सत्तेत आला. पण गेले 10 महिने तुम्ही काय करत होता? कॉन्ट्रॅक्टरची बिलं काढली, मोठे मोठे कॉन्ट्रॅक्ट तुम्ही त्या ठिकाणी दिले, त्याच्यात भ्रष्टाचार झाला असं अनेक लोकांची चर्चा आहे. म्हणजे कॉन्ट्रॅक्टरला द्यायला पैसा आहे, पण आमच्या या मराठी शिक्षकांना देण्यासाठी तुमच्याकडे पैसा नाही. मग या फुटी कोडी जी तुम्ही कॉन्ट्रॅक्टरला देत होता, तीच कोडी जर तुम्ही या शिक्षकांना गेल्या 10 महिन्यामध्ये दिलं असतं तर मग त्या ठिकाणी आंदोलन करण्याची वेळ आली असती का? काल तिथं मी फक्त पाठिंबा देण्यासाठी बसलो होतो. तिथं त्यांच्यात मिसळून त्यांच्यासाठी ते जर आंदोलन करत असतील तर त्यांच्याबरोबर राहून पाठिंबा देत तिथं मी राहिलो. आणि मी राहिलो म्हणून तुम्हाला राजकारण तिथं दिसत असेल, मग तुमच्या आमदारांना त्या ठिकाणी पाठवायला पाहिजे होतं. तुमचा जो नेता असेल, कुठलाही मंत्री असेल, तो पहिल्याच दिवशी सकाळी जर आला असता तर हा विषय राहिलाच नसता. पण ठीक आहे, मी तुमचे आभार व्यक्त करतो. तुम्ही त्या ठिकाणी तिथं जे काही जाहीर केलेलं आहे पण ते नक्कीच द्या अशी विनंती सुद्धा करतो. आणि काल त्यात अजून राजकारण होऊ नये म्हणून मी सर्व शिक्षकांना विनंती करून मी 2, 2:30, 3 वाजता तिथून निघून गेलो. कारण मला हे माहित होतं की जर मी तिथं अजून राहिलो असतो तर कदाचित मुद्दामून राजकारण आणत असताना तुम्ही त्यांना जे काही मदत देणार होता त्याला विलंब केला असता. त्यामुळे तिथून राजकारण होऊ नये आणि गरिबाला त्या ठिकाणी पैसा मिळावा म्हणून मी तिथून निघून गेलो. पण यांना काय, यांना राजकारणच दिसतं. या राजकारणाशिवाय दुसरं काय दिसत नाही असं आपल्याला म्हणावं लागेल. 24 तासांपेक्षा जास्तीचा संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल होणार नाहीत. कारण का ते सत्तेत आहेत, ते सत्तेतल्या एका मोठ्या पक्षाचे आमदार आहेत, मोठ्या नेत्याच्या जवळचे आहेत. गरिबावर त्या ठिकाणी गुन्हा दाखल होईल, मराठी पत्रकारावर गुन्हा दाखल होईल, कारण का तो मंत्र्याच्या विरोधात तिथं बोलतोय. उद्या जाऊन सामान्य व्यक्ती, सामान्य कार्यकर्ता, एखादा सामाजिक कार्यकर्ता त्याच्यावर कारवाई होईल, त्याच्यावर त्या ठिकाणी तिथं FIR होईल. पण संजय गायकवाडवर FIR होणार नाही. कारण हे सरकार नेते, आमदार आणि पदाधिकारी यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहील, पण सामान्य लोकांच्या पाठीमागे ते भक्कम उभा राहणार नाही. हे मी तुम्हाला अभिमानापेक्षा आश्वासित या ठिकाणी करतो. मराठ्याचे आमदार आहेत तानाजी सावंत, ते मात्र गेल्या अनेक दिवसांपासून सध्या गायब आहेत. या अधिवेशनात सुद्धा ते आलेले नाहीत. पावसाळी अधिवेशनासोबत भूमपरांडा विधानसभामध्ये राहणाऱ्या लोकांची ही म्हणजे खरं तर जे तानाजी सावंत आहेत ते का नाही आले हे आम्हाला सांगता येत नाही, पण ते नाराज आहेत. त्यांना असं वाटलं की एवढ्या मोठ्या प्रमाणात खर्च केला, खर्च करून आमदार झाल्यानंतर त्यांना मंत्रीपद मिळेल. पण त्यांनी तिथं जेव्हा त्यांना ते पद होतं, ज्या पद्धतीने खेकडा एखाद्या चिखलात जाऊन खड्डा कसा काढतो त्याच पद्धतीने त्यांनी तिथं जे काही निधी होता त्यांच्या खात्यात तिथं इतका भ्रष्टाचार केला अशी चर्चा आहे. म्हणून कदाचित त्यांना त्या ठिकाणी मिळलं नसावं, नाहीतर त्यांचं महत्व तितकं राहिलं नसावं पार्टी म्हणून. आणि त्याच्यात ते नाराज असल्यामुळे ते इथं आले नाही. महत्वाचा प्रश्न सावंत इथं आले नाही आले हा नाही, पण महाराष्ट्राचे कृषी मंत्री हे 10 दिवसानंतर आत्ता मला एक त्यांचा चेहरा दिसला नाही, पण एक चांगला लाल कलरचा कोट घातलेला माणूस पुढे चालत असताना मला आत्ताच दिसले. आणि कोट घातलेला माणूस असल्यामुळे कदाचित ते आपले राज्याचे कृषी मंत्री असतील, जे 8 दिवसानंतर आज आपल्याला दिसत आहेत. तिथं शेतकरी मात्र अडचणीत आहे. शेतकऱ्याला मदत हे सरकार तिथं देत नाही. आणि मग देवेंद्र फडणवीस साहेबांच्या भाषेतच बोलायचं झालं की त्यांच्याकडे जो पैसा आहे 9.5 लाख कोटी तुम्ही लोन घेतलं, म्हणजे जी फुटी कॉडी तुमच्याकडे आलेली आहे ती त्या ठिकाणी तुम्ही कर्जमाफीसाठी वापरावी, त्या विमा कंपनीला सांगून त्या ठिकाणी गरिबाला द्यावी. आणि त्याचे जे मंत्री आहेत ते आज अनेक दिवसांपासून आले, त्यांचं हार तुरा देऊन कुठेतरी स्वागत करावं असं मला वाटतंय. पण इथं आलेच असतील तर शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतील अशी आपण अपेक्षा करूया. गरीब विद्यार्थ्यांसाठी असलेली दादा राजे यशवंतराव होळकर योजना भ्रष्टाचाराचं खुरून झाल्याचं आता समोर आले. एबीपी माझाच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये हे समोर आलेलं आहे. गरीब